अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गुरु संदेश प्राप्त होण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला सर्वांच्या अगोदर आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील। स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही मोजून 13 मिनिटे नक्कीच ऐका आणि मन लावून ऐका। या संदेशाचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल आणि तुम्ही भाग्यवान ठराल आणि आज तुमच्या घरात नक्कीच एक आनंदाची बातमी येईल आणि त्याने तुम्ही सर्वजण खूप खुश होऊन जाल। म्हणून हा संदेश नक्कीच तुम्ही मध्येच सोडण्याची चूक करू नका। संपूर्ण संदेश ऐका, नक्कीच मोठा अनुभव येईल आणि चमत्कार नक्कीच होईल। म्हणून स्वामी भक्तांनो, स्मरण करता समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोडीत टाकतो ते आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणून हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात। आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्हाला हा स्वामी संदेश आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही। त्यासाठी तुम्हाला भगवंताचे नक्की शरण जावे लागणार आहे आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल। याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल, एवढे मात्र निश्चित आहे। म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे। कारण वेळ कधीच कोणावर कशीच थांबत नाही आणि कशी येईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित वापर देखील करून घ्या। म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो। म्हणून देवाचे कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजाही होत असते। म्हणून तुम्ही फक्त नक्कीच मनापासून नामस्मरण हे स्वामींचे केले पाहिजे। आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी मात्र तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं। जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे। प्रेमात हारलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका। कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ती तुम्हाला भेटणारही आहे। म्हणून इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा तुम्ही नक्कीच होऊ नका। कारण आणि समृद्धी ही का फक्त धनसंपत्तीची मोजमाप नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच व्यक्ती खरा दानशील सुद्धा आहे। म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे। आणि मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आणि आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 50 रुपयाच्या आरसाच मात्र आपल्याला लागत असतो। आणि माणसाने जेव्हा हाव सोडली ना की माणसाचा मोह हा संपून जातो आणि मोह संपला की दुःख हे संपून जाते, कारण तो व्यक्ती समाधानी आणि सुखी होऊन जात असतो। म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे आणि तेच आपल्याला टिकून ठेवायचे आहे। लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि हे मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरत नाही। म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं। देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगून पाहावं। तुमच्या आयुष्यात जे काही केलं नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे, कारण ते तुम्हाला जीवनभर त्रास देत राहील आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे। तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता,
त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि सुख समाधान देखील मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपल्या हातात असते आणि ते मनापासून आपण करायचे असते. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे आणि स्वतःचे कर्मच जबाबदार आहे. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आणि ते इथेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांतता निर्माण होते आणि व्यक्ती शांतही होऊन जाते. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर व्यक्ती करत असतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे सरकत असतो आणि तोच व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो ते सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही. आणि म्हणून एकतर ते जिंकतात नाहीतर किंवा काहीतरी त्यातून नक्की शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला ना तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा साजरा होणार आहे. हे फक्त आपल्या हातात असतं आणि आपण ते नक्कीच करायचं असतं. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नाहीच मिळेल आणि नक्कीच मिळेल हे गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि ते सुद्धा पण त्या गोष्टी सर्व काही भविष्य काळात अवलंबून आहेत आणि त्या भविष्य काळातच अवलंबून राहू द्या. आपण फक्त वर्तमान काळात जगायचं आणि आज काय होत आहे त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे आणि क्षमा करणारे आईवडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून त्यांची काळजी नक्कीच घ्या. तेही आपले नक्कीच गुरु आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आपला सांभाळ देखील केलाय. म्हणून त्यांना कधी विसरू नका. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. म्हणून तुम्हाला स्वामी कुठे गाडीवर दिसतात तर कुठे तुम्हाला एखाद्या बिल्डर नक्कीच बिल्डिंगवर नाव लिहिलेलं दिसतं आणि प्रत्येक ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा अक्षर तुम्हाला नक्कीच दिसत असते. म्हणून स्वामी तुम्हाला नक्कीच प्रत्येक वेळी सांगत असतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या आयुष्यात कधीच कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि तेवढीच त्यांची लायकीही असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांनाही ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललो नव्हतं आणि तेही त्यांना समजत जातं. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पाडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश मात्र प्राप्त होते आणि त्याच व्यक्ती जीवनामध्ये पुढेही जात असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. आणि हे लक्षात घ्या. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव सर्व काही देतच असतो. म्हणून स्वतः सतत विकसित करत राहा आणि आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच बरसत राहील. आणि आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि नक्कीच आनंदी होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणीही सांगू शकणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं घर संपल्यावर निघून जातात आणि गरज त्यांची संपून गेली की ते दूर कुठेतरी निघून जातात. त्यावेळी नक्कीच आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो आहोत यात आनंद आपण मानायचा आहे आणि तोच आनंद घेऊन आपण जीवनात चालायचंय. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही ना तर म्हणून रोपाला कधी मित्रांनो तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही. जेव्हा मनासारखं झालं होतं ना तेव्हा तुमच्यावर स्वामींची कृपा होती हे सुद्धा विसरू नका. ते दिवस नक्कीच तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात सोबत आहेत ते व्यक्ती तुमच्याशी नक्कीच चांगलं वागत आहेत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की संपतील आणि तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुमच्या चेहऱ्यावर हसू तुम्ही तसंच राहू द्या, कारण स्वामी आपल्या पाठीमागे आहेत
आणि स्वामी आपलं कायमस्वरूपी संरक्षण करत आहेत. म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्याने, तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून गैरसमज कधी करू नका, तिरस्कार कधी करू नका. बोलून सर्व काही तुम्ही करू शकता आणि कोणाचा कान भरल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीलाही सोडू नका. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा करू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लिमिटमध्ये तुमच्या जवळ पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र आपल्याला कमी पडेल आणि आपण आपल्या मनाप्रमाणे कधीच आयुष्य जगू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सर्व ते घडतही राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुख समाधानाने जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे आणि लक्षात ठेवले पाहिजे. जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके प्रामाणिकपणे करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि तुम्ही तेवढे काबाड कष्ट त्यांच्या मागे नक्कीच केलेले असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच वेळ घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो. कारण तो कष्ट करत असतो आणि त्या कष्टाने त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. हे मात्र निश्चित. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधीच कमी होत नाही आणि तो जातही नाही. मग याचा अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच आयुष्यात संपू शकत नाही आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात. म्हणून प्रयत्न कधी आयुष्यात सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण नक्कीच तुम्ही सुरुवात करायला हवी. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही काहीच घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणून हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि जो जसं बघणार त्याला तसं दिसणार आहे. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि स्वामींकडे आणि समर्थांकडे आपण हीच प्रार्थना दररोज करायची आहे. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नाही. त्याला सर्व काही जीवनात मिळते. फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या स्वामी भक्तांनो. स्वामींचा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असेच आमचे स्वामी गुरु आहेत आणि ते आम्हाला सर्व काही देत असतात आणि सर्व काही ते आम्हाला पुरवत असतात. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसेच एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्य काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोड्यासाठी मोहात मात्र अडकू नका. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिभ नक्कीच तुम्हाला प्रतिलाभ होईल
आणि मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे खूप वाईट असते आणि ते आपण सहनही करू शकत नाही. म्हणून तुमच्या आणि तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधीच घेऊ नका आणि त्याच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी द्यायला शिका. म्हणून माणूस जेव्हा सगळं काही बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द, आणि तीच त्याला जगवत असते आणि तीच त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडतच असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे, हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणारही नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि तेच आपण समजून सुद्धा घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे ना, की जी कितीही मिळवली तरी माणसाची तहानही भागत नाही आणि तो व्यक्ती प्रसिद्धीसाठी काहीही करू लागतो आणि त्याला प्रसिद्धीच पाहिजे असते. म्हणून एकाकी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथे विषय सोडून द्यायचा आणि आपलं आयुष्य नव्याने आपल्याला जगायचं आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीच पाहिजे आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आतले हृदय पाहत असतो. आणि स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगात सर्व ठिकाणी बसलेलेच असतात आणि ते तुमचा उपयोगही घेऊन आहेत. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात आणि हे कधीच मात्र विसरू नका, कारण सुख आपल्याला स्वतः स्वामी देणार आहेत आणि स्वामींच्यावर आपण पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आई. आणि त्या आईलाच आपण नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर. तू आम्हाला कधीच खाली पडू देणार नाही आणि असंच आमचे स्वामी आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास सुद्धा आहे. म्हणून कौतुक करून व टीका लाभ तुमचाच असेल आणि कोणी काही करू द्या, नक्कीच कौतुक प्रेरणा देते व टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख निर्माण होते, लोकांना होत असते. म्हणून आपली अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हे फक्त आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालले पाहिजे. म्हणून लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी बघत असतो. त्यामुळे आपण थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आपण कधीच मोठे झालो नाही, त्याचा सुद्धा तुम्हाला अभिमान मात्र असला पाहिजे. आणि हाच अभिमान बाळगून आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो आणि चांगल्या रीतीने आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हतेच आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि असे आपण मनात विचार केले पाहिजे आणि असा विचार आल्यावर आपण कधीही आयुष्यामध्ये हार मानू शकत नाही आणि कोणीही आपल्याला हरवू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे. आणि म्हणून कारण आपल्या आजूबाजूला जसे वातावरण असेल तसेच आपण घडत जगत असतो आणि ते जात असतो. म्हणून तसेच आपण बनत जात असतो. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा दाखवायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप जास्त त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना, त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही बोलूच नका. आणि काहीच आपल्या तोंडातून व मुखातून शब्द काढायचे नाहीत. फक्त आपण शांत राहायचं आणि मौन धारण करून फक्त आपण बघायचं आहे. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली ना, तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्याला चांगलाच विचार मात्र करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला चांगल्या स्थितीला आणि चांगल्या मुद्द्यावर घेऊन जात असतो. आणि म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो. म्हणून तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे खूप महत्वाचं आहे.
आणि त्यावर तुम्ही नक्कीच काम करायला हवं. आणि तुमचं मन जसं विचार करेल तसं तुमचं जीवन हे बदलत जातं आणि बदलत असतं. म्हणून मोती होऊन सुवर्ण संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण बागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तसेच तुम्हाला करायचे आहे. आपल्या आयुष्यात पण अशीच वेळ सुद्धा येऊ शकते. त्यावेळी तुम्ही नक्कीच दवबिंदू होऊन चातकाची ताण भागवायची आहे. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून द्या. आणि कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेले असते आणि तो देवाने आपल्यासाठी पाठवलेले असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देत असतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व काही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून आपल्याला ते शिकवायचेही असते. म्हणून नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाही, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा मिळेल सुद्धा. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे असे सर्वात उत्तम नाते आहे की नक्कीच म्हणून तुम्ही विश्वास प्रत्येकावर ठेवायचा आहे. आणि जो विश्वासघात करेल परत त्याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही, हे मात्र निश्चित. म्हणून एक काम करा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की महाभारतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती का नाही? मग पण त्याने फक्त अर्जुनाला का बरं सांगितली? कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसं ऐकणाराही समोरचा व्यक्ती हा चांगला असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा विकास हा आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात ते अवलंब करत नाही तर नंतर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही अवलंबाल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडणार आहे आणि ते घडते सुद्धा. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो. हे माहिती असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचा कर्म आहे आणि जे फक्त त्याच्या हातात आहे आणि तोच ते कर्म सुधारू शकतो. म्हणून जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपण नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत जो असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. आणि म्हणून हेच विचार त्याला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. आणि स्वामींचीच कृपा आपल्यावर असते. म्हणून आध्यात्मिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते आणि तसा अपंग तुम्ही कधीच बनवू नका. म्हणून काळ कधी कोणाला कसा रंग दाखवेल ना, हे कोणालाच माहिती नाही. कधी काय होईल याचा नियम नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती तुमची बनून जाईल आणि इतरांवर तुम्ही ठेवलात तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होताय कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते आणि सगळ्यांनाच ते ज्ञान देखील होत असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि जिद्दीने नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवनाशी लढले सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हा तेव्हाच स्वामी आपले रूप घेत असतात आणि स्वामी सगळ्यांना नक्कीच आपले रूप दाखवून ते प्रकट होत असतात. आणि तेव्हा स्वामी नक्कीच सर्वांना एक धडा शिकून जातात आणि तो धडा शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतो. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, तुम्हाला आतून पोखरत राहते. आणि म्हणून विनाकारण चिंता आणि भीती कशाची बाळगू नका. इतिहास सांगतो की भूतकाळ सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मात्र असेल, पण धर्म आपला सांगतो की मन पवित्र असेल ना तर दररोज सुख आहे आणि दररोज तुम्हाला समाधान आहे. कारण तुम्ही सुखी व्यक्ती आहात आणि समाधानी व्यक्ती आहात. म्हणून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्यात तुम्ही नक्की सुखी आहेत. यातच तुमचं सुख समाधान ते दडलेलं असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते. आणि तसेच आपण सुद्धा जगले पाहिजे आणि आनंद आणि शांती त्यांनाच मिळते ते सर्व इच्छांपासून दूर कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत राहतात. आणि त्यांच्या मनामध्ये कधीही गर्व येत नाही आणि अहंकार सुद्धा येत नाही. म्हणून अति आनंदी असताना अति दुःखी असताना कधीच कोणता निर्णय तुम्ही घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत आणि तुम्हाला ते नक्की समजणारही नाही. म्हणून तुम्ही तसे करूही नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वागत राहायच्या. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि नक्कीच त्याला नक्कीच चांगले आशीर्वाद सुद्धा देत असतो.
म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ते तुम्ही चुकलात तर नाव ठेवण्यासाठी तुम्हाला तयारही असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. आणि मनस्थिती चांगली असली की सर्व काही आपले चांगले होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे कधीच नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे तुम्ही जिंकला आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी चांगली करत जा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळत जाईल आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात या सुधारत जातील. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधीच तुमच्या आयुष्यातून तुमच्या जाणार नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे आपले उघडणारही नाही. आणि राग आल्यावर थोडं नमलं, थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या मात्र तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत. आणि कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले ना, तरी कोण कधी आपल्या उपयोगी पडेल आणि कामाला येईल हे सांगताही आपल्याला येणार नाही. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना, त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि नक्कीच तुम्ही तुमच्याविषयी भरपूर काही गोष्टी या लोकांना अगोदरच माहिती असतात आणि त्यांना सर्व काही ठाऊक असते की हा व्यक्ती कसा आहे आणि काय आहे. म्हणून तुम्ही त्यांना सांगण्याची काही गरज नाही. आणि जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र केला जातो. आणि त्यानुसार देव आपल्याला नक्की शिक्षाही देत असतो. म्हणून त्यानुसार आशीर्वादही आपल्याला देव देऊ शकतो. फक्त आपण चांगले कर्म केले पाहिजे. म्हणून तुम्ही दोन्ही हातांनी नक्कीच चांगले दान करू शकता तरच नक्की करा. आणि त्यामुळेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या घडतील आणि चांगल्या मिळतील सुद्धा. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि किती सुखी आहात. आणि हे त्यावर अवलंबून असते. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते. फक्त तुझ्यावर, तुला स्वतःला विश्वास असायला हवा आणि तोच विश्वास तुला आयुष्यात भरपूर पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मनुष्य जितका आधाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा आणि प्रेमाने तुम्ही जीवन जगा. आणि स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि लागलीच पाहिजे आणि चांगली लोक तुमच्या समोर चांगलीच बोलली पाहिजे. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखाचा कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, फक्त तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तोच विश्वास तुला आयुष्यात भरपूर काही मिळवून देणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर चूक महत्वाची असेल तर व्यक्तीला विसरून जा आणि व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही चूक मात्र विसरून जा. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच तारतील आणि एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील. मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी तुमचे अश्रू पुसतील. आणि सुद्धा म्हणून मनासारखं होत नसेल तर राग आपल्याला वाढत जातो आणि मग तशा करू नका आणि राग अजिबात वाढवू नका. आणि मनासारखं झालं की आपली हाव वाढते, तेव्हा कधी हाव वाढू देऊ नका. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवल्यात कधी पण चांगल्या असतात आणि अपेक्षा आपण जास्त ठेवूही नाही. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली ना तर नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्या मनात हे चांगले विचारच आले पाहिजे आणि तसे विचारच आपण केले पाहिजे. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावले भेटून जातील आणि तशी लोक तुम्हाला जपणारही नाही आणि काही करणार सुद्धा नाही. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी किती फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे आहेत आणि स्वामी त्यांचा बदला घेणारच आहेत आणि ते न घेता तिथून जाणार पण नाहीत. आणि हे सुद्धा सत्य आहे. म्हणून कुणालाही कधी कमी लेखू नका, त्याची कधी तुम्ही टर उडवू नका आणि त्याला टोमणे मारू नका, पान उतारा त्याचा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येत नाही आणि कधी कोणता व्यक्ती नक्की श्रीमंत होईल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला इथेच कमवायचे आहे आणि इथेच आपल्याला ते सोडून जायचे आहे. आणि म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मात्र मन दुखवू नका. आणि कारण माणुसकीचं मोल हे पैशानेपेक्षा जास्त आहे आणि ते शेवटपर्यंत जास्त असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जाते आणि वाईट केलं जाते. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच पुढची चर्चा ही तुमचीच असेल आणि तुमच्याबद्दल ते लोक वाईट बोलायला लागतील. म्हणून तेव्हाही आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपण ते ऐकलेलं नाही. पण आपल्याला ते समजल्यावर आपल्याला नक्कीच वाईट वाटत असतं. म्हणून कुणी आपल्या सोबत असो
किंवा नसू, नाराज कधी तुम्ही व्हायचे नाही, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात दुसरा कुठे भेटणारही नाही. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, आणि त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागणार आहे, आणि ती करत राहावीच लागते. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिल्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमतही कळत नसते, आणि त्या चांगल्या माणसाला सोडून ते सर्व काही वाईट माणसांकडे बघत असतात आणि वाईट माणसांकडे बोट दाखवत असतात. हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांवर फक्त भक्ती ठेवा आणि निस्वार्थ प्रेम फक्त स्वामी समर्थांवर ठेवा. आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. स्वामी भक्तांनो, शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही. म्हणून शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा जरा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नामाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता? तेव्हा स्वामी म्हणतात की श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात की जो माझा जप करतो मी त्याला जपतो. म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त स्वामींचा जय जयकार आणि स्वामींचा जप आणि नामस्मरण हे नक्कीच झालं पाहिजे. आणि स्वामींचं नामस्मरण जो करतो त्या व्यक्तीला कशाचीही कमी भासत नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, जगण्याची काही तत्वे आहेत ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपून जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. जर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ मात्र शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. आणि जीवनामध्ये एक लक्षात घ्या की जीभ हा खरा महत्त्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव मात्र नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण त्यांच्याबद्दल काय विचार करतो हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून तुम्ही शांत राहिलेले तेवढेच चांगलं असतं. आणि तुम्ही शांत राहिले तर तुम्हाला भरपूर प्रश्नांची उत्तरं मात्र नक्कीच मिळत असतात. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबताना ते डबकं असतं. म्हणून डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. म्हणून निवड आपली आहे. आपण चालत राहायचंय की जीवनामध्ये थांबून जायचंय. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं मात्र तुटत नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही दिने लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून असतात. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस हा मरताना सुद्धा गात असतो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. म्हणून याला जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच मात्र नक्कीच माहिती नसते. म्हणून ज्याचा मास्टर माइंड हा श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कुणी लागू नये. 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही अशी लीला आपल्या श्रीकृष्णांनी केली होती. असे देव आपल्याला लीला करत असतात आणि आपल्या मागे भरपूर काही गोष्टी आपल्याला न सांगता नक्कीच ते घडवत असतात. म्हणून आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही. माझ्याशिवाय कुणाचाही याचा दोष देता येत नाही. घडले जे जे, राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर. कालच्या चांदण्याची किरण फक्त माझ्याच हातावर.
आपल्या आपली द्यावी साध आणि झाकून घ्यावे कान, इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान. उगाच स्वतःच गंभीरपणे आपण आपले घेत असतो, जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असते. प्रारब्धाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो, म्हणून कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो. म्हणून वाऱ्यावरून गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो, नको नको म्हटलं तरी ओंजळीतून उचलून नेतो. पायच होतात वाऱ्याचे आणि हळूच जमीन सुटलेली, आयुष्यातून उठलेल्यांची ओली चिन्हे उमटलेली. आणि नक्कीच असं सर्वांसोबत होत असतं आणि सर्वांना हा अनुभव येणारच नक्की आहे. म्हणून राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही, खरी ताकद लागते की ती राग आला तरी शांत राहण्यासाठी. आणि भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्याने निघतो, हो ना. मग खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे, त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो आणि त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मायपित्याने दिलेले संस्कार, हो की नाही. म्हणून आयुष्य हे तसे क्षणभंगूर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येतात सुगंध मात्र देऊन जातो. मग तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विधात्याला ठावे, नाही का. मग गर्व कशाचा या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा. म्हणजे चुकतंय कुठे हे तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्यातून तुम्ही भरपूर काही शिकायला तुम्हाला मिळेल सुद्धा. म्हणून मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल न ढासळत असेल ना, तर श्री स्वामींचे नाव घेऊन बघा. स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान मात्र नक्कीच द्या. म्हणून श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच आपल्याला होऊ शकते. म्हणून माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि असहाय्य होतो तेव्हाच दुसऱ्यांकडे तो धाव घेतो ना. मग कृष्ण होणं म्हणजे काय, तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता. आणि आपणही त्या अर्थानं कृष्ण होऊ शकू, पण माणसं शब्द पाळतील याची शाश्वती नाही आणि ते पाळूही शकत नाही, कारण ते देव होते आणि आपण मनुष्य नक्कीच आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत त्या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर आपल्याला काठही टोचू देणार नाही आणि भरपूर काही जीवनात आपल्याला देईल सुद्धा. म्हणून उंदीर दगडाचा असेल ना तर मित्रांनो, तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तोच उंदीर जिवंत असेल तर आपल्याला त्या मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील त्यांची किंमत समजून घेत नाही. मग त्याच प्रकारे तुम्ही माणसांची किंमत ही नक्कीच समजून घेतली पाहिजे आणि ती समजून घेतली की तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या आणि आयुष्यातून समजतील सुद्धा. म्हणून उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात आणि हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. आपली किंमत तेव्हाच असते जेव्हा लोकांना आपली गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. यालाच तर समाज म्हणतात आणि हा समाज असा चालू सुद्धा असतो. म्हणून एक लक्षात घ्या, लहान मुले प्रामाणिक असतात, सडेतोड असतात, त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुट्टतीपणा पसंत पडत नाही, ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झगझगीत शलाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाच अंजन झोमवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून नक्कीच येईल. आणि म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. म्हणून इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं नक्कीच जायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, हे तुम्हाला असंच जगायचं असतं, असंच जगायचं असतं. म्हणून हे जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे एवढ्या फक्त मनात आपल्या ठेवा. म्हणून जो दिसण्यावर जातो तो हमखास फसत असतो आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकत असतो.
पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र नक्कीच राहत असतो. म्हणून स्वामी म्हणतात की घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीच फक्त तुम्ही नक्कीच विसरू नका. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव मात्र नक्कीच करावा लागत असतो आणि तो लिलाव केला तरच आपण सुखी आयुष्य मात्र नक्कीच जगत असतो. म्हणून जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उधळून मात्र निघतं. म्हणून गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागतो, परिस्थिती ऐकायला लावते आणि हे असंच फक्त आपल्या जीवनामध्ये होत असतं. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर जेव्हा लहानाच्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मोठा मात्र नक्कीच होत असतो. म्हणून समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्त्वाचं मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, चुकलो पण शिकलो ते महत्त्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्त्वाचं, रडलो पण घडलो ते महत्त्वाचं, पडलो पण धडपडलो ते महत्त्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्त्वाचं, हारलो पण बहरलो हे मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. म्हणून परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे नक्कीच परिस्थिती आपल्याला दाखवत असते आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू मात्र शकत नाही. म्हणून आपल्याला सर्व काही परिस्थिती सांगत असते आणि परिस्थिती शिकवतही असते. त्यातून आपण शिकून नक्कीच मोल घेतला पाहिजे आणि त्यातून भरपूर काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो, जी माणसं एकटी असतात ते चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात आणि इतरांचा विचार करणारी असतात. समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे ते नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. आणि एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं आणि ती एकटी माणसांचा सहारा फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि त्यांनी फक्त स्वामींची भक्ती करावी. स्वामी त्यांना इतकं देतील की त्यांना नक्कीच ते पूर्ण पडणार नाही आणि त्यांना ओसंबून व्हाईल एवढं स्वामी देतील. कारण माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य ज्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी आणि अमृतावाणी. आणि म्हणून स्वामींची भक्ती केल्याने आपले जीवन असे अमृतावाणी होऊन जाईल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही त्या मार्गात राहाल. म्हणून जोडून या कर देव लोटांगणी, लोळती चरणी समर्थांच्या, आनंद म्हणे ऐसा पूर्ण परब्रह्म, अक्कलकोटी वर्म राहील असे. आणि अक्कलकोटी आपण नक्कीच स्वामी समर्थांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांची पूजा अर्चना केली पाहिजे. असं काही नाही की तुम्ही अक्कलकोटला गेले तरच स्वामी महाराज तुमचं ऐकतात. तुम्ही घरून जरी स्वामींची मनापासून प्रार्थना केली तरी चालतं. पण तुम्ही स्वामींना तुम्हाला मनापासून भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची सुद्धा जीवनामध्ये गरज असते. आणि ते स्वामी महाराज आपलं सर्व काही समजून घेतात. फक्त तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्यांना समजवता आलं पाहिजे. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपत नाही. आणि हीच नियती आहे. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कधी लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा आणि कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. म्हणून माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, जर तो विचारांवरून ठरत असतो. आणि धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा अजिबात होत नाही. म्हणून माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो स्वीकारतो सुद्धा. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही दानधर्म नक्कीच करा. कारण घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, आणि बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. म्हणून अहंकार सोडून चला. जीवनामध्ये भरपूर काही चांगली माणसं तुम्हाला भेटतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका.
त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटत असतात आणि ते आपल्यावर भरपूर काही जळत सुद्धा असतात. फक्त विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्यासोबत नक्की घडत असतं. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. कारण जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा आणि निडर उभे राहा आणि त्याला म्हणा, मी तुला घाबरत नाही, कारण माझ्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात आहे आणि स्वतः स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मला कुणाला घाबरायची अजिबात गरज नाही. म्हणून दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभ लाभच होईल आणि मन साफ त्याला सर्व काही माफ असं असतं. म्हणून तुमचं मन साफ ठेवा, तुम्हाला देव सर्व काही माफ करून टाकेल. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, पण कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे मात्र कटू सत्य आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. म्हणून संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आधार मानले पाहिजे की अडचणी आनंदातून बदलून नक्कीच जातात. म्हणून परमात्माचे आभार मानत चला, कारण परमात्मा सगळं काही अशक्य ते शक्य करू शकतो आणि आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही विचार करून कर्म केले पाहिजे आणि ते आपल्याला शेवटी फेडावेच लागते आणि त्याचं फळ ही आपल्याला देव देतच असतो. म्हणून मित्रांनो, मनाने करावे भगवंत स्मरण, जेने चुकेल जन्म मरण, अखंड राखावे समाधान, चुकोना द्यावे अनुसंधान. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो, त्याला स्वामी कृपेने सुख मात्र नक्कीच प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाला तुम्ही आदर दिलाच पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिल्यावरच तुम्हाला आदर मिळत असतो. कारण आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता देखील येत नाही. म्हणून तुम्ही फक्त विचाराने माणसांना ओळखायला शिका, वयाने अजिबात ओळखू नका. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही मात्र नक्कीच असले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा ईश्वराने त्याने मनुष्याला 3 पाने दिलेत. पहिल्या पानावर जन्म लिहिले आहे, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आहे आणि दुसरे पान कोरेच ठेवले आहे. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले आहे. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानाला जीवन असं म्हटलं आहे. म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचून जाऊ नये. म्हणून तुमच्याजवळ जर प्रतिष्ठा, पैसा सर्व काही असेल तर त्यावेळी घाबरू नका आणि कोणालाही तुम्ही काही गोष्टी सांगू नका. फक्त जीवनात चांगल्या प्रकारे चालत राहा, नक्कीच यश तुमच्या पाठीशी आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात नक्कीच बदलून जातात. आणि त्या अडचणीवर मात करायला आपण नक्कीच शिकलो पाहिजे. म्हणून आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल, त्या आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे आणि ह्या परमपित्याच्या नक्की संपर्कात राहायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींच्या संपर्कात असला तर जीवनात तुम्हाला काही कुठेही बघण्याची गरज नाही. फक्त तुम्ही चांगल्या मनाने आयुष्य जगा आणि चांगल्या मनाने सर्वांशी बोला. फक्त तुम्ही चांगलं मन ठेवलं तरी स्वामी तुमच्यावर भरपूर कृपा करतील, भरपूर आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देतील. म्हणून लोक म्हणतात, वेळेस माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. म्हणून तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. म्हणून थोडक्यात ते माघार घेणं, तडजोड करणं आणि कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटतच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्नच उरतो ना शेवटी. मग तसंच आपल्याला विचार करून नक्कीच नातं आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि विचार करून तुम्ही नातं जोडलं सुद्धा पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत
याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुख कमी आणि दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात. आणि खायचे आणि दाखवायचे दात नेहमी त्यांचे वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांच्या त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच आहे. आणि हे स्मरणात धरा, आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसते. आणि व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. हे विचारधारा आहे आणि यानुसारच तुम्ही चालले पाहिजे. म्हणून जीवनामध्ये पूर्ण विराम देता आला पाहिजे. गड्या, किती दिवस फिरणार तू स्वल्पविराम देत, किती फरफटणार स्वतःलाच. थांब आता, एक नवीन पान घे, नव्याने लिहिलेला घे आणि आयुष्य. मग मागच्या पानांचा हट्ट सोड. आता आजवर स्वल्पविराम देत इथपर आलास, पण तोही मोकळ्या हातानेच. आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला. कुणाची वाट नको बघूस, बिंदास्त जग. आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्धारवाचक चिन्ह लागलं पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. आणि आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नक्कीच गेलो पाहिजे. म्हणून आशीर्वाद घेता येतील तेवढे मात्र घ्या, पण मात्र जीवनामध्ये तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. कारण आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. आणि आपल्याला सुख जिथे मिळत असेल तिथे दुसऱ्यांनाही सुख मिळालेच पाहिजे, अशी भावना तुमच्या मनात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याचा बोलण्याचा गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास मात्र नक्कीच असतो. आणि तो आत्मविश्वास सांगून जातो की तो व्यक्ती किती चांगला आहे आणि किती गोड मात्र आहे. म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास हा दिसतच असतो. आणि आपण विचार करत असतो की आम्ही स्वामींची भक्ती कशी करावी आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी काय नियम व अटी आहेत. तर मित्रांनो, स्वामींची भक्ती करण्यासाठी काही नियम व अटी नाहीच. भक्ती म्हणजे काय आहे, किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे. पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य मात्र निश्चितच आहे. म्हणून प्रत्येकाने स्वामींची भक्ती ही केलीच पाहिजे आणि स्वामींना प्रत्येक गोष्टीत बघितलं नक्कीच पाहिजे. तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळाच प्रत्यय येईल आणि तुम्हाला स्वामींची वेगळीच प्रचिती सुद्धा येईल. आणि म्हणून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता करता स्वामींचे गुणगान देखील गायले पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. म्हणून स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे. आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधी होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला आणि त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आणि निधीच ध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आणि भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. आणि देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी आहे. आणि हे आपण जाणून नक्कीच घेतले पाहिजे. कारण याने आपल्याला कोणतेही मार्ग भेटत नाही आणि कोणतेही मार्ग आपल्याला दिसणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण काय बोलतो याच्यावर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि विचार करूनच तुम्ही बोललं पाहिजे. आणि स्वामींना दररोज एकच प्रार्थना करायची की हे स्वामी राया, आमच्या जीवनातील कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर स्वामी समर्था तुम्हीच आहेत. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला आळवतो तेव्हा तूच विविध प्रकारचे द्वारा आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि आम्हाला दिशा देतोस आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आणि आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे आणि तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. आणि धन्यवाद स्वामी समर्था, तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आम्हाला एवढं चांगलं तुम्ही सर्व काही दिलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. म्हणून आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहिलं पाहिजे, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात.
त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण हे माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग नक्कीच ठरू शकतो. आणि नक्कीच आपल्याला चांगलं नामस्मरण करून चांगली बुद्धी सुद्धा येऊ शकते आणि चांगली बुद्धी आल्यावर आपण चांगले विचार सुद्धा मनामध्ये करू शकतो. म्हणून स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार अजिबात करत जाऊ नका. स्वतःचा विचार करा आणि स्वतःला पुढे घेऊन जा आणि स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून करा. बघा तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील आणि असे अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवून सुद्धा देतील. म्हणून मित्रांनो, कर्म सिद्धांत असा आहे की डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला, हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे ते खाऊ शकले नाही. आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहिला नाही, तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याच्या दांड्याने मार दिला पाठीवर. पाठ म्हणाली, मला का मारता, मी कुठे आंबा खाल्ला. दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यातून, कारण पहिला दोष डोळ्यांचा होता. म्हणून डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्म सिद्धांत आणि असेच कर्म प्रत्येकाला जीवनामध्ये फेडायला लागत असतात आणि ते नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत ते सोडणार नाही. तुम्हाला इथून कर्म फेडूनच नक्कीच्या जगातून जावं लागेल आणि कर्म कोणाला चुकले नाही हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी आहे. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. मग तुला जमतंय का, तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी आहे. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकाराचा मात्र कर मात. बघ तुला जमतं का, तू सोळं ओळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे. सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझ्या आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का, तू 11 माळ जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का, तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला नक्की जमतं का. म्हणून नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तुला मी दिसतोय का. आणि स्वामींना शोधून बघितल्यावर स्वामी आपल्याला नक्की दिसत असतात आणि त्यांची सावलीही आपल्या पाठीमागे नक्कीच असते. कारण स्वामी आपल्याला सर्वकडून दर्शन देत असतात आणि सर्वकडून ते आपल्याला बोलवत असतात आणि आपल्याला सांगत असतात की बाळा भेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्म करताना सावध राहा कारण मी पाहत आहे असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी स्वतः आहे. आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी सर्व साक्षी अनंत रूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप ते असतं. म्हणून सावध राहा, सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. म्हणून एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे असे स्वामी समर्थ आपल्याला म्हणत आहेत. म्हणून आपण सावधगिरीने वागले पाहिजे आणि सावध होऊन सर्व कामगिरी आपण केले पाहिजे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण. जसं दुःखामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख मात्र नक्कीच असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. आणि हे लक्षात घ्या आणि देवावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रेम मिळवाल. आणि तुम्हाला देव एकटं कधीच सोडणार नाही. ते तुम्हाला नक्कीच पूर्ण गोष्टी देऊनच सोडतील आणि तुम्हाला भरभरून देतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठले तरी रूल तुमच्या आयुष्यामध्ये बनवले पाहिजेत आणि त्या नियमानुसार तुम्ही चालले पाहिजेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख कमी करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेत. म्हणून आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागेल. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव. म्हणून दत्तगुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की दुसऱ्यांची जेवढी मदत होईल तेवढी आपण नक्कीच आपल्या आयुष्यात केली पाहिजे. आणि ती मदत करत असताना
आपण निस्वार्थ मनाने ती केली पाहिजे. म्हणून मित्रांनो, जीवनात कितीही संकट आले तरी कधी घाबरायचं नाही. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे मात्र जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं आपण चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे मात्र जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष मात्र नसतं. म्हणून रागात कुणाला बोलायचं नसतं आणि प्रेमाने फक्त मन मात्र जिंकायचं असतं. आणि सर्वांची मनं ही अशीच जिंकली जातात आणि असंच आपण जीवनामध्ये पुढे पुढे जात असतो. म्हणून मनशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. कधी ती तुम्हाला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवेल किंवा मन रुसलं तर साधी काहीही उचलता येणार नाही. आणि म्हणून मनाने ठरवले तर सापाची दोरी समजून वर चढून जाता येतं आणि कधी दोरीच्या साप करून ते तुम्हाला भयचकित करतं. म्हणून मनाच्या खेळामुळे उद्यानाच्या जागी उकिरडा दिसू लागेल आणि साक्षात ईश्वर सामोरे आला तर तिथे दगडी मूर्तीच तुम्हाला दिसेल. म्हणून तुमची मनशक्ती ही खूप मोठी असायला हवी आणि खूप जास्त स्ट्रॉंग असायला हवी. आणि तेव्हाच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या साध्य करता येतील आणि मिळवता नक्कीच येतील. म्हणून तुम्ही मनशक्ती चांगली ठेवायची आहे आणि तुमचे विचारसुद्धा चांगले ठेवायचे आणि ते फक्त नामस्मरणाने चांगले होतील. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा.